संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील आरोपींना शिक्षा व्हावी या दोन्ही मागण्यांसाठी आज जालना शहरामध्ये सकल मराठा समाजाकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या माझ्यासोबत काही समन्वयक आहेत, त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांना नोटिसा देखील आता पोलिसांनी बजावलेल्या आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तुम्हाला नोटिसा बजावण्यात आल्या आहे, काय कारण आहे? स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मस्साजोग जिल्हा बीड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्मातील संघटना पक्ष यांना सोबत घेऊन आज जो मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चा दरम्यान कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात किंवा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीवर टीका टिप्पणी न करता हा मोर्चा शांततेत व्हायला पाहिजे अशाच त्यांनी नोटीस दिलेली आहे। कुठली अनुसूचित प्रकार घडू नये अशा प्रकारची त्यांनी पोलीस बांधवांनी नोटीस दिलेली आहे। परंतु नोटीस देण्याच्या आधी आम्ही 8 दिवस आधीच विनंतीपूर्वक त्यांना परवानगी मागितली होती, त्यांनी परवानगी सुद्धा दिली आणि त्यांच्या वरिष्ठांनी नंतर 168 प्रमाणे ही नोटीस आम्हाला दिलेली आहे। किती जणांना या नोटिसा देण्यात आली? हे जालन्यामध्ये माझ्यासह आणखी 5 जणांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहे। आजच्या मोर्चाला कोण कोण उपस्थित राहणार? आजच्या मोर्चाला सुरेश धस अण्णा, संदीप भैया क्षीरसागर, स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे, धनंजय देशमुख आणि संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवी दिदी, त्यांची फॅमिली, त्याचबरोबर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे, विजयकुमार घाडगे, किशोर भाऊ चव्हाण आणि स्थानिकचे आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। एक वेगळी मागणी करण्यात आलेली आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी। आजच्या मोर्चातून ही मागणी होणार। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी ही मागणी आता करण्यात आलेली। हो, बरोबर आहे। संतोष देशमुख यांना यांच्या कुटुंबियाला शासकीय नोकरीत घेण्यात यावं आणि आम्ही आणखी पण एक वेगळी मागणी त्यात केलेली आहे। आत्ताच्या आत्ता सरकारने लवकरात लवकर त्यांना त्यांच्या कुटुंबाला, कारण घरातला कर्ता पुरुष त्या कुटुंबातला गेलेला असल्यामुळं त्यांच्या लेकरांना आणि कुटुंबांना 1 कोटी रुपयाची शासकीय मदत करावी। आतापर्यंत मोर्चे झाले त्यामध्ये काही नियमावली नव्हती, मात्र आजच्या होणाऱ्या मोर्चामध्ये राजकीय व्यक्तींसाठी एक नियमावली जाहीर करण्यात आली। काय नेमकी ही नियमावली आहे? बघा, आजच्या मोर्चामध्ये हा मोर्चा त्या अन्यायाच्या विरोधात आहे आणि जो अन्याय झाला त्याला आपण न्याय मागतो, त्या परिवाराला न्याय मागतोय। म्हणून या आजच्या स्टेजवर, या मोर्चाच्या स्टेजवर जे बी राजकीय मंडळी येतील, सामाजिक कार्यकर्ते येतील, सामाजिक नेते येतील, यांच्यासाठी एक आचारसंहिता म्हणजे एक विनंती म्हणून आम्ही करणार आहे की आजच्या स्टेजवर जातीय तेढ निर्माण होण्यासारखं कोणी बोलू नये आणि राजकीय याच्यातून कोणी एकमेकावर सत्तेतले असो सत्तेच्या विरोधातले असो यांच्यावर कोणी टीका करू नये। आजच्या मोर्चामध्ये फक्त याची मागणी एकच ठेवावी की जेणेकरून संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळेल आणि हा महाराष्ट्र अबाधित राहील। असे जे गुंड अतिरेक्यासारखं जे वृत्ती झालेली यांना तात्काळ शासनाने एक जो आरोपी त्यातला तो ताब्यात घेऊन यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी। कोण कोण या मोर्चाला साधारणपणे उपस्थित? या मोर्चामध्ये छत्रपती संभाजीराजे, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, राजेंद्रजी कोंडरे साहेब आणि सुरेशांना धस, बीडचे आमदार संदीपजी क्षीरसागर आणि जिल्ह्यातले सगळे राजकीय मंडळी। राज्यात ठिकठिकाणी आता मोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे, काय तुमची मागणी आहे? हे बघा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी या गेल्या महिन्यामध्ये निर्गुण हत्या झाली, यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि या महाजन आक्रोश मोर्चामध्ये सर्वच जाती धर्मातील लोक, म्हणजे दलित असतील, मुस्लिम असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, सर्व लोक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होऊन शासनावर दबाव आणणार आहे। आणि त्या दबावाच्या माध्यमातून शासनाकडे अशा एकच आमच्या मागण्या आहे की ज्यांनी हे क्रूर कृत्य घडून आणलं यांना तात्काळ शिक्षा व्हावी। या दोन्ही कुटुंबाला 1-1 कोटीची मदत होऊन त्यांच्या कुटुंबातील एकाच सदस्याला शासकीय सेवेमध्ये नोकरी देण्यात यावी, अशा अनेक मागण्या। आणि राज्यामध्ये जो आजकाल आपण बघतोय की राज्यकर्त्यांचं ज्यांच्यावर गुंडावर वर्द असतंय ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे। राज्यामध्ये दहशतीचं वातावरण खूप निर्माण झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, असे वातावरण कमी व्हायला पाहिजे। याच मागण्या आम्ही आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत।
तर निश्चित आपण बघितलं की जालनामध्ये आज मोर्चा होणार आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये राजकीय व्यक्तींनी काही जातीय तेढ निर्माण करण्याची वक्तव्य करू नये अशी देखील नियमावली आज या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून जारी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.